हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 36 आपण आज बघत आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात टॉपिकवर जसे रिपीटेड प्रश्न होतात, तर असे या टॉपिकनुसार रिपीटेड प्रश्न मी घेतलेले आहे, म्हणजे त्या टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाम अगदी सोपी जावी. ठीक आहे. हाच माझा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, याच्यात ॲनालिसिस पण आपण प्रत्येक प्रश्नाचं केलेलं आहे. ठीक आहे. आजचा आपला पहिला प्रश्न बघा, भारताचे वॉटरमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, भारताचे वॉटरमॅन म्हणून जे आहे ते डॉक्टर राजेंद्र सिंह यांना ओळखले जाते. तर त्यांनी कोणता संघ स्थापन केला होता? बघा, तरुण भारत संघाद्वारे त्यांनी राजस्थानमधील सुकलेल्या नद्यांना पुनरुज्जीवित केले आणि पाण्याचे व्यवस्थापन केले. ठीक आहे. तर त्यांना बघा, या संदर्भात 2001 मध्ये रेमन मॅग्सेस पुरस्कार आणि 2015 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज पाण्याचे नोबेल सुद्धा मिळालेले आहे. यांना पाणीवाले बाबा म्हणून पाणीवाले बाबा म्हणूनही संबोधले जाते. ठीक आहे. आदराने संबोधले जाते. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे, जीकेशी रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये तुमचे 4-5 प्रश्न असे कव्हर होत आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा आपला, खालीलपैकी कशाला संगणकाची प्राथमिक मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरी म्हटले जाते? तर बघा, प्रायमरी मेमरी म्हणून जे आहे रॅम आणि रोम यांना म्हटले जाते. ओके. संगणकाची मुख्य आणि प्राथमिक मेमरी. ठीक आहे. तर रॅमचा अर्थ काय होतो? फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी आणि रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. ठीक आहे. फुल फॉर्म सुद्धा सांगितलेला आहे मी, लक्षात ठेवा, येऊ शकतो एक्झामला. तिसरा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला लक्षात ठेवा, तर पश्चिम घाट कुठे आहे बघा, तर पश्चिम घाट जो आहे तो स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अगोदर हे समजून घ्या. महाराष्ट्रात त्याला सह्याद्री म्हणून ओळखतात, निलगिरी पर्वत, कर्नाटकमध्ये त्याला निलगिरी पर्वत आणि तामिळनाडूमध्ये अण्णामलाई पर्वत आणि केरळमध्ये वेलची पर्वत म्हणून ओळखला जातो. तर काय उत्तर येणार आहे याचं? आपलं सह्याद्री. ठीक आहे. पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखलं जातं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, चौथा, भारतातील पहिले जातीमुक्त गाव ठरण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला आहे? ठीक आहे. बघा, लेटेस्ट न्यूज आहे, त्यांच्यानुसार आपल्याला जीके मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. चालू घडामोडीमध्ये तर बघा, फेब्रुवारी 2026च्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील सोंडाळा, ठीक आहे, हे जे भारतातील पहिले जातीमुक्त गाव ठरले आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील सोंडाळा, लक्षात ठेवा. पाचवा प्रश्न बघा, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे ती पंडिता रमाबाई यांनी केली आहे. कशासाठी केलेली? तर महिलांच्या उद्धारासाठी आणि शिक्षणासाठी पुणे येथे त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे. तर बघा, आनंदीबाई जोशी कोण आहे? तर या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. ठीक आहे. लक्षात ठेवा. सहावा प्रश्न बघा आपला मराठीचा, न कर्त्याचा वार डॅश डॅश ही म्हण पूर्ण करा. ठीक आहे. तर न कर्त्याचा वार शनिवार. तर या म्हणीचा आपण अर्थ समजून घेऊया. व्यक्तीला एखादं काम नसेल करायचं तर तो प्रत्येक वेळेस सबब देतो, म्हणजेच कारण देतो, तर तेव्हा ही म्हण वापरली जाते, लक्षात ठेवा. सातवा प्रश्न बघा, MS वर्डमध्ये संपूर्ण मजकूर निवडण्यासाठी म्हणजे सिलेक्ट ऑल साठी कोणती की वापरली जाते? तर बघा, सिलेक्ट ऑल आपल्याला करायचं आहे, तर मजकूर एकाच वेळी निवडण्यासाठी आपल्याला Ctrl+A हा शॉर्टकट वापरता येतो. ऑप्शन क्रमांक बी जे आहे Ctrl+A हे त्याचं उत्तर असणार. ठीक आहे. तर Ctrl+S कशासाठी असतो? तर सेव्ह करण्यासाठी असतो. Ctrl+P हा जो असतो प्रिंट काढण्यासाठी असतो. Ctrl+X हा कट करण्यासाठी असतो. सगळेचे सगळे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. संगणकावर असे प्रश्न जे आहे शॉर्टकट कीजवर रिपीट होत असतात. ओके. आठवा प्रश्न बघा, ईमेल पाठवण्यासाठी BCC चा अर्थ ब्लाइंड कार्बन कॉपी असा होतो. तर हे आपल्याला बरोबर आहे की चूक आहे हे विचारलेलं आहे. तर हे बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा, ईमेल पाठवण्यासाठी जी BCC वापरलं जातं त्याच्यामध्ये जे आहे बघा, BCC मध्ये आपण जे पत्ते किंवा ईमेल ॲड्रेस जे टाकतो ते इतरांना दिसत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे त्याला काय म्हणतात? ब्लाइंड कार्बन कॉपी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. नववा प्रश्न बघा आपला, मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या 98व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पिक्चर हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर लक्षात ठेवा, कितवा ऑस्कर सेरेमनी होती ही? तर 98वी. तर म्हणून तर द लास्ट फ्रंटियर जो हा पिक्चर आहे याला सर्वोत्कृष्ट पिक्चर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. 10वा प्रश्न बघा, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?
तर बघा, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती जी असते ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 233 नुसार केली जाते. उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने कोण करतात? राज्यपाल न्यायाधीशांची नियुक्ती करतात. कोणत्या न्यायाधीशांची? जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची. ओके. बघा, महत्त्वाचे असे प्रश्न आहे. सगळे प्रश्न जे आहे याचाच टॉपिकवरती पुढचे जे प्रश्न जे आहे म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न येत असतात. तर सगळे प्रश्न महत्त्वाचे आहे. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.